नमस्ते, मी स्नेहल कारपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजच्या विशेष बातम्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील अधिकृत निवासस्थान वर्षा येथे सुसान लँगले आणि UK प्रतिनिधी मंडळाचे स्वागत केले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या भेटीत मुंबई व महाराष्ट्राला जागतिक गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र म्हणून बळकटी देण्यावर सविस्तर चर्चा झाली. बैठकीत उत्पादन क्षेत्रातील मोठ्या संधीबाबतच एड्युसिटी आणि मेडिसिटी या नव्या थीमॅटिक हबच्या विकासावर विशेष भर देण्यात आला. दोन्ही बाजूंनी उद्योग, पायाभूत सुविधा, शाश्वत वित्तीय व्यवस्था आणि नवोपक्रम यामध्ये सहकार्य वाढवण्याची गरज अधोरेखित केली. यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कियार स्टारमर यांच्या अलीकडील मुंबई दौऱ्याचा सकारात्मक परिणामही चर्चेत आला. त्या भेटीत उद्योग क्षेत्रातील प्रमुखांशी झालेल्या संवादातून आता प्रत्यक्ष गुंतवणुकीच्या संधी निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले. मुंबई आणि लंडन या जागतिक शहरांमध्ये संस्थात्मक पातळीवर सहकार्य वाढवून उद्योग क्षेत्रासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. विशेषतः इंडिया UK फ्री ट्रेड ॲग्रीमेंट यामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार, रोजगार आणि नवोपक्रमाला मोठी चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. लेडी मेयर सुसन लँगली यांनी सांगितले की लंडन हे दीर्घकालीन जागतिक भांडवल उभारणी, पायाभूत सुविधा विकास आणि शाश्वत वित्तीय उपाययोजनांमध्ये महाराष्ट्राला सहकार्य करण्यास सक्षम आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील उद्योगांसाठी लंडन हे विश्वासार्ह प्रवेशद्वार ठरू शकते. या भेटीद्वारे भारत आणि UK यांच्यातील आर्थिक व औद्योगिक सहकार्य अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून भविष्यात अशा आणखी सहकार्याच्या संधी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.